क्वेश्चन्स. खालील उतारा काळजीपूर्वक वाचा आणि त्यावरील प्रश्नांची उत्तरे सोडवा. तर आपण पॅराग्राफ आता वाचूया. अ क्रो वॉज व्हेरी थर्स्टी. इट फ्ल्यू टू a garden in search of water. There was a pot having a little water in it. So the crow put pebbles into the pot. The water rose up. The crow drank it and flew away. तर हा असा उत्तर आहे. A crow was very thirsty. It flew to a garden in search of water. There was a pot having a little water in it. So the crow put pebbles into the pot. The water rose up. The crow drank it and flew away. आता यावरील पहिला प्रश्न आपण अभ्यासूया. प्रश्न असा आहे, हू वॉज व्हेरी थर्स्टी? इट इज व्हेरी सिम्पल क्वेश्चन आणि उत्तर पण फार सोपं आहे. तुम्ही आताच क्रोचा पॅसेज वाचलेला आहे, त्याच्यामुळे उत्तर क्रमांक आपला आहे पर्याय क्रमांक 2. कारण पहिला आहे काऊ, सेकंड वन इज क्रो, थर्ड वन इज पॅरट आणि फोर्थ वन इज फॉक्स. पॅरेग्राफ मध्ये आपण क्रोचं गोष्ट ऐकलेली आहे, तर उत्तर आहे आपलं क्रो. दुसरा क्वेश्चन आहे, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन अँड कंप्लीट द सेंटेन्स. खालील पर्यायांपैकी मधील एक शब्द आपल्याला निवडायचा आहे आणि ते वाक्य पूर्ण करायचं आहे. तर आधी आपण वाक्य वाचूया. द क्रो फ्ल्यू टू अ डॅश डॅश इन सर्च ऑफ वॉटर. कावळा कुठे उडाला म्हणजे कुठेपर्यंत गेला, कुठे गेला? पाण्याच्या शोधामध्ये. तो पर्यायामध्ये आहे गार्डन, सेकंड वन इज वेल, थर्ड वन इज हाऊस अँड फोर्थ वन इज स्कूल. तर कावळा कुठे उडत गेलेला आहे? गार्डन मध्ये. द क्रो फ्ल्यू इन टू अ गार्डन इन सर्च ऑफ वॉटर. जे उत्तर आपलं आहे पर्याय क्रमांक 1. क्वेश्चन नंबर 3 आहे, व्हॉट डिड द क्रो पुट इन टू द पॉट? व्हॉट डिड द क्रो पुट इन टू द पॉट? क्रोने पॉट मध्ये काय टाकलं आहे? आता इथे असे प्रश्न सोडवताना तुम्हाला हे छोटे छोटे शब्दांचे अर्थ माहिती असले पाहिजे. पुट इन टू द पॉट म्हणजे पॉट मध्ये काय टाकलं? तर पर्यायामध्ये आहे लिव्स म्हणजे पाने, सेकंड ऑप्शन आहे स्टिक्स म्हणजे काड्या, थर्ड ऑप्शन आहे पेबल्स म्हणजे खडे, अँड फोर्थ ऑप्शन आहे मनी म्हणजे पैसे. आता आपल्याला नेहमीची गोष्ट आहे, लहानपणापासून आपण ऐकतोच आहे, पण अर्थ कळायला पाहिजे, तर मग उत्तर आपण शोधू शकतो. तर पेबल्स पर्याय क्रमांक 3 हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे. अतिशय सोपा पॅसेज होता, नेहमीच्या वाचनातला होता, पण शब्द माहिती हवेत. म्हणजे इथे प्रश्न क्रमांक 3 मध्ये पेबल्स हा शब्द माहिती असता म्हणजे असेल तर अतिशय सोपा पद्धतीने आपल्याला उत्तर शोधता येतात. आता इथे प्राण्यांचे आवाज आहे. इफ डॉग्स बार्क देन बियर्स. कुत्रा भुकतो तर बियर्स काय करतात? आता इथे प्रश्नामध्ये पर्याय आहे, बऱ्यापैकी सिमिलर उत्तर आहेत इथे. यू कॅन सी दॅट स्नोअर, स्क्वॅक, स्क्वील, स्क्रीच. करा बरं विचार. तुम्ही वर्षभर म्हणजे मिशन आरंभच्या अंतर्गत प्राणी आणि त्यांचे आवाज वाचले असतील. काय उत्तर आहे? आता इथे स्क्वील जे आहे, जो पर्याय स्क्वील आहे, त्याचा आवाज होतो डुकरांचा आवाज. आणि स्क्वॅक आणि स्क्रीचचा पण आवाज असा आहे कर्कश आवाज. स्नोअरचा अर्थ होतो गुरगुरणे. तर मग याचं उत्तर आहे स्नोअर.
पर्याय क्रमांक 1. इफ डॉग्स बार्क देन बियर्स स्नोअर. पर्याय क्रमांक 1. हा प्रश्न थोडासा अवघड होता. जर नीट काळजीपूर्वक प्राणी आणि त्यांचे आवाज जर आपण वाचलेले असतील, त्याचा सराव झालेला असेल किंवा यापुढेही तुम्ही जर सराव केला तर अशा प्रकारचे प्रश्न तुमचे बरोबर येण्याची शक्यता आहे. सिलेक्ट क्वेश्चन नंबर 5. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन अँड सॉल्व द पझल. आता पझल सोडवायला बऱ्याच जणांना आवडते की नाही, मग असा हा पझलचा प्रश्न आहे आणि नेहमीच्या ओळखीचे शब्द आहेत. पहिला शब्द आहे TURTL डॅश, नंतर LEP-NAT, इकडे आहे OR-E आणि इकडे आहे QUIRREL. पहा बरं काही सापडतंय का तुम्हाला उत्तर? टर्ट इथे काय येईल? ELPANT ओळखीचा शब्द वाटतोय आपला. एलिफंट, हे पहा ELEPHANT, म्हणजे इथे आपल्याला ऑप्शन मिळालेला आहे E, LEPH. तर E आणि H तर आपल्याला सापडलेत, मग ऑप्शन मध्ये कुठे जाता येईल पहा बरं. E आणि H कुठे आहे? पर्याय क्रमांक 4. तर आता काय जुळतंय ते पाहूया आपण. TURTLE टर्टल आणि हा ऑप्शन आहे ELEPHANT टर्टल म्हणजे कासव आणि एलिफंट म्हणजे हत्ती. आता हा शब्द जुळतोय का पाहूया बरं. HOR इथे काय येईल बरं? HOR शेवटी E आहे, हॉर्स. येस. EHS आणि हा उभा शब्द जुळतोय का पहा. स्क्विरल आहे. SQUIRREL स्क्विरल. स्क्विरल म्हणजे खारुताई. झालेले शब्द आहे. विविध कवितांमधून हे शब्द आपण अभ्यासलेले आहेत. टर्टल, एलिफंट, हॉर्स अँड स्क्विरल. मग आपला पर्याय क्रमांक आहे EHS. आपल्याला कुठे सापडतील? पर्याय क्रमांक 4 मध्ये आपल्याला EHS लक्षात येत आहेत. टर्टल, एलिफंट, हॉर्स अँड स्क्विरल. पुढचा प्रश्न आहे सिलेक्ट द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह अँड फिल इन द बॉक्स. अतिशय सोपा प्रश्न आहे. दिशा जर माहिती असतील, इफ यू नो द डायरेक्शन इन इंग्लिश, यू कॅन सॉल्व इट व्हेरी इझिली. डायरेक्शन्स नॉर्थ, इकडे काय येईल मग? इथला प्रश्न, इथला दिशा आपल्याला सांगायची आहे. नॉर्थच्या अपोजिट कोणती असते? विच इज द डायरेक्शन विच इज अपोजिट टू नॉर्थ? ऑब्वियसली अतिशय सोपा प्रश्न आहे. साऊथ. नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट. 4 मेन डायरेक्शन्स दिलेले आहेत. तो उत्तर आहे साऊथ. इथे पर्यायामध्ये थोडंसं प्रिंटिंगला प्रॉब्लेम झालेला आहे. पर्याय क्रमांक आपलं उत्तर आहे 3, साऊथ. एवढंच उत्तर आहे. तर मित्रांनो इथे उत्तर आहे साऊथ. नॉर्थच्या अपोजिट डायरेक्शन आहे साऊथ. सिलेक्ट द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह आणि फिल इन द बॉक्स. साऊथ उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन अँड कंप्लीट द सेंटेन्स. खालील पर्यायांपैकी शब्द निवडून हे वाक्य पूर्ण करायचं आहे. कंप्लीट द सेंटेन्स. स्मॉल वर्ड्स आहेत, त्याचे अर्थ लक्षात आले पाहिजेत. पुढे आय विल गिव्ह इट बॅक टू यू. आय विल गिव्ह इट बॅक टू यू. आता या वाक्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर भविष्य काळ आहे. विलचा वापर केलेला आहे पहा. विलचा वापर जर असेल तर भविष्य काळात ही कृती करायची आहे. आय विल गिव्ह इट बॅक टू यू. मी तुला हे नंतर देईल, परत देईल. मी हे तुला परत देईल. मग कधी देतो परत आपण? पुढच्या काळामध्ये, भविष्य काळामध्ये देतो. आता पर्याय पाहूया. पर्याय आहे फर्स्ट ऑप्शन इज येस्टरडे. येस्टरडे काल म्हणजे भूतकाळात झालेली गोष्ट आहे, तर ते आपण वापरू शकत नाही. सेकंड ऑप्शन असा आहे लास्ट वीक,
म्हणजे मागील आठवड्यात मी तुला देईल. देईल आता भविष्यकाळी क्रिया आहे, तर आपल्याला काळातला शब्द सुद्धा भविष्यकाळीच निवडावा लागेल. पर्याय क्रमांक 3 आहे टुमारो, उद्या. तर हा जुळतोय बघा. आय विल गिव्ह इट बॅक टू यू टुमारो. मी तुला हे उद्या देईल परत. मी तुला हे उद्या परत देईल. मग टुमारो इथे अर्थ जुळतोय. आय विल गिव्ह इट बॅक टू यू टुमारो. म्हणजे आपलं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 3 आहे. आणि इथे पहा, लॉंग लॉंग अगो. आय विल गिव्ह इट बॅक टू यू लॉंग लॉंग अगो. खूप खूप मागे, खूप खूप वर्षांपूर्वी मी तुला देईल असं नाही आपण म्हणत. भविष्य काळातली आहे, विल क्रिया आहे, तर साहजिकच इथं उत्तर टुमारो येणं अपेक्षित आहे. म्हणजे 7व्या प्रश्नाचं उत्तर आपला पर्याय क्रमांक 3 आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे. सगळ्यांनी माझ्या बरोबर वाचायचा प्रयत्न करायचा वाचण्याचा. चूज द करेक्ट रिक्वेस्ट फ्रॉम द गिवन बिलो असं आहे. माय फ्रेंड फॉरगॉट हिज पेन. माझा मित्र त्याचा पेन विसरला. माय फ्रेंड फॉरगॉट हिज पेन. माझा मित्र त्याचा पेन विसरला. ही सेड. काय म्हणेल बरं तो? त्याचा पेन तो विसरलेला आहे, तर मग काय म्हणेल? ते इथे पहा, आपल्याला ग्रीटिंग्स किंवा आस्किंग परमिशन्स हे आपण जे हा जो कंटेंट आहे आपण शिकलेलो त्याच्या संदर्भात आपल्याला इथे उत्तर शोधायचं आहे. पहिला ऑप्शन आहे प्लीज गिव्ह मी युअर पेन. मला तुझा पेन देतोस का प्लीज? सेकंड ऑप्शन आहे ही गेव मी हिज पेन. त्याने मला त्याचा पेन दिला. थर्ड ऑप्शन आहे आय ब्रॉट युअर पेन. मी तुझा पेन घेतला. फोर्थ ऑप्शन आहे कॅन आय गिव्ह माय पेन टू यू. कॅन आय गिव्ह माय पेन टू यू. मी माझा पेन तुला देऊ का? आता मित्राला पेन हवाय, मग तो असं म्हणेल का कॅन आय गिव्ह माय पेन टू यू, मी तुला पेन देऊ का? तर हा ऑप्शन आपला कट होतो. आय ब्रॉट युअर पेन. मी तुझा पेन घेतला असंही तो म्हणू शकत नाही. मी तुझा पेन घेतला, तो परमिशन मागेल किंवा विचारेल की मला देतोस का, तर मग हाही ऑप्शन नाही. आय गेव ही गेव मी हिज पेन. त्याने मला त्याचा पेन दिला. तर पहा, हेही तो म्हणू शकत नाही. त्याचा पेन घरी विसरलाय, तो साहजिक आपल्याला विनंती करेल की मला तुझा पेन देतोस का? तर पहा, प्लीज गिव्ह मी युअर पेन. मला तुझा पेन देतोस का प्लीज? म्हणजे कृपया मला तुझा पेन देतोस का? पर्याय क्रमांक 1. माय फ्रेंड फॉरगॉट हिज पेन. आता फॉरगॉटचा जर अर्थ माहित असेल तरच उत्तर शोधता येईल. माझा मित्र त्याचा पेन घरी म्हणजे विसरला, तर तो काय म्हणेल? ही सेड प्लीज गिव्ह मी युअर पेन. म्हणजे इथे उत्तर आहे आपला पर्याय क्रमांक 1. So here is the 9th question. Select the correct option. He should cover our mouth. We should cover our mouth when we. आपण आपलं तोंड झाकलं पाहिजे केव्हा? when we should cover our mouth. कव्हर म्हणजे झाकलं पाहिजे, माउथ. when we, कधी आपण आपलं तोंड झाकलं पाहिजे? तर पहा, आता पर्यायांचे अर्थ बघा. शेअर, जेव्हा आपण शेअर करतो. सेकंड ऑप्शन आहे क्रॉल, जेव्हा आपण रांगतो. थर्ड ऑप्शन आहे स्नीज. स्नीजचा अर्थ काय सांगा बरं? तुम्ही ऐकलं असेल बऱ्याचदा, डोंट स्नीज ऑन द फेस ऑफ अदर. इतरांच्या तोंडावर शिंकू नका, त्यांच्या समोर शिंकू नका. स्नीजचा अर्थ आहे शिंकणे. क्लाइंब, चढणे. मग आपण कधी आपलं तोंड कव्हर केलं पाहिजे? शेअर करताना, क्रॉल करताना, का स्नीज करताना, की क्लाइंब करताना? चढताना तोंड कव्हर झाडावर चढताना तोंड कव्हर करण्याची गरज नाही. तो उत्तर आहे स्नीज. आता इथे शब्दाचा जर अर्थ माहित असेल तर उत्तर अतिशय इझिली आपण काढू शकतो. वी कॅन इझिली फाइंड आउट द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. वी शुड कव्हर अवर माउथ व्हेन वी स्नीज. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे.
आता प्रश्न क्रमांक 10 आहे. चित्रावरचे प्रश्न बऱ्याचदा सोपे असतात, पण चित्र लक्षात आलं पाहिजे. प्रश्न आहे, लुक ॲट द गिवन पिक्चर अँड चूज द करेक्ट कॉन्व्हर्सेशन. की चित्र पहा आणि चित्रामध्ये काय दिलेलं आहे त्याच्या संदर्भात तुम्ही ऑप्शन निवडा की काय बोलत असतील ते लोक. कॉन्व्हर्सेशन, करेक्ट कॉन्व्हर्सेशन आपल्याला निवडायचं आहे. जर आता तुम्हाला दिसत जर असेल बारकाईने, ते इथे कंस दिसतात, ते पहा, कणीस, कॉर्न्स. त्याच्यानंतर आहे इथे कणीस भाजणारा व्यक्ती दिसतोय आणि इथं काही मुली आहेत, काही मुली आहेत. तर मग आपण कॉन्व्हर्सेशन वाचूया आणि त्याचं उत्तर बरोबर आपल्याला लगेच सापडेल. एक जरी शब्द आपल्याला माहिती असेल, कॉर्न्स, कॉर्न्स माहिती असेल तर त्याच्यावरून आपल्याला उत्तर सापडून जाईल. पहिला ऑप्शन आहे ए, गिव्ह मी टोमॅटोज. बी सेड, व्हेअर इज युअर बॅग. आता इथे टोमॅटोज आहेत का, म्हणजे पहिला ऑप्शन आपला चालणार नाही. दुसरा, डू यू लाईक रोस्टेड कॉर्न कॉब्स. डू यू लाईक रोस्टेड म्हणजे भाजलेले कॉर्न कॉब्स, तुला भाजलेले कणीस आवडतात का. बी सेड, ओ आय लव्ह देम. म्हणजे पर्याय क्रमांक कॉर्न या शब्दावरूनच आपल्याला सापडतं की हाच पर्याय असणार आहे. म्हणजे आपलं उत्तर आहे हे, डू यू लाईक रोस्टेड कॉर्न कॉब्स. बी सेड, ओ आय लव्ह देम. तरीही आपण तिसरे पर्याय पाहूया. हॅलो अंकल, कॅन यू डिलिव्हर द बॉक्स टुडे. शुअर. डिलिव्हर द बॉक्स, बॉक्सचं काही चित्र दिसत नाहीये, तर मग हा ऑप्शन नाही आहे. पर्याय क्रमांक चौथा, हॅव यू ट्राईड दिस केक्स. तू हे केक खाऊन पाहिले आहेस का, किंवा खाऊन विकत घेऊन पाहिले आहेस का. पर्याय बी सेड, दिस इज अ न्यू केक शॉप. आता हे केकचं काही दिसते काही ते संदर्भ तुम्हाला एका शब्दावरून सुद्धा उत्तराकडे जाता येतं. जर तुम्हाला माहित असेल की कणीस जे आहेत त्यांना कॉर्न म्हणतात, तर तुम्ही पर्याय क्रमांक 2 ला इझिली टिक करू शकता. हा इन्स्ट्रक्शनच्या संदर्भातला प्रश्न आहे. क्वेश्चन नंबर 11, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. आपल्याला करेक्ट ऑप्शन निवडायचा आहे. इन्स्ट्रक्शन्स आहे, प्रत्येकाने वाचण्याचा प्रयत्न करा. कीप युअर हँड्स ऑन युअर डॅश डॅश. आपल्या शाळेमध्ये आपल्याला शिक्षक इन्स्ट्रक्शन्स देतात की नाही, कीप युअर हँड्स ऑन युअर हेड, कीप युअर हँड्स ऑन युअर शोल्डर, कीप युअर हँड्स ऑन युअर फेस. तर अशा प्रकारचा हा इन्स्ट्रक्शनचा प्रश्न आहे. पर्याय बऱ्यापैकी सिमिलर आहेत. पर्याय बऱ्यापैकी सिमिलर आहे. वेस्ट, वेस्ट, वेट, वेस्ट. होमोफोन्स आहेत इथे, उच्चार बऱ्यापैकी सारखे आहेत, पण शब्दांचे अर्थ वेगवेगळे आहेत. आपल्याला इथं बरोबर उत्तर निवडायचं आहे. कीप युअर हँड्स ऑन युअर डॅश डॅश. प्रत्येकाने अंदाज करा बरं कोणतं उत्तर असेल. शब्दांचे अर्थ माहिती असतील होमोफोन्सचे, तर तुम्हाला हे उत्तर सापडणं सोपं जाणार आहे. कीप युअर हँड्स ऑन युअर डॅश डॅश वेस्ट. WASTE याचा अर्थ होतो कचरा, वेस्ट. म्हणजे हे उत्तर आहे का, कीप युअर हँड्स ऑन युअर वेस्ट. हा उत्तर नाही, हे उत्तर नाही, पर्याय क्रमांक 1 नाही. दुसरा आहे WEST, वेस्ट. वेस्ट म्हणजे पश्चिम दिशा. मग सांगा बरं, कीप युअर हँड्स ऑन युअर वेस्ट हे उत्तर असेल का. तुमचे हात याच्यावर ठेवा, वेस्टवर, पश्चिम दिशेवर ठेवता येतील का, नाही. शो करू शकतो आपण दिशा. ओके. पर्याय क्रमांक 3, वेट. आता वेटचा अर्थ आहे, आपण म्हणतो प्लीज वेट, प्लीज वेट सम टाइम. प्लीज थोडा वेळ थांबतोस का. वेट म्हणजे थांबणे. मी तिच्यासाठी वेट केलं, मी थोडा वेळ वेट करशील का. वेट म्हणजे थांबणे.
तर मग कीप युअर हँड्स ऑन युअर वेट हे उत्तर बरोबर वाटतं का? नाही. तर आता शेवटी बघा पर्याय क्रमांक 4 वेस्ट. वेस्ट म्हणजे कंबर. WAIST वेस्ट. वेस्ट म्हणजे कंबर. कीप युअर हँड्स ऑन युअर वेस्ट. तर मग पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असायला हवं. कीप युअर हँड्स ऑन युअर वेस्ट. तुमच्या कमरेवर हात ठेवा विठोबा सारखे. विठोबा पाहिलेला आहे की नाही आपण सगळ्यांनी? आपला देव महाराष्ट्राचा कमरेवर हात ठेवून उभा आहे, त्याला म्हणायचं वेस्ट. कंबरला पण वेस्ट म्हणतो. उत्तर पहा, कीप युअर हँड्स ऑन युअर वेस्ट. म्हणजे इथे पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 12. अतिशय सोपा प्रश्न आहे. जानेवारी टू डिसेंबर फर्स्ट स्टँडर्ड पासून वी मेमराइज इट. जानेवारी टू डिसेंबर मंथ्स ऑफ नेम ऑफ मंथ्स वी मेमराइज इट. आपण हे चांगल्या प्रकारे पाठ केलेलं असतं. तर अतिशय सोपा प्रश्न आहे. प्रत्येकाने सोडवण्याचा प्रयत्न करा बरं. फाइंड द ऑड पेअर. यातली चुकीची जोडी ओळखा किंवा चुकीची जोडी ओळखा, वेगळी जोडी ओळखा. मी पर्याय वाचून दाखवते तुम्हाला. ऑगस्ट सप्टेंबर. सेकंड नंबर ऑक्टोबर नोव्हेंबर. थर्ड वन इज एप्रिल मे. फोर्थ वन इज जून ऑगस्ट. तर सगळे मंथ्सची नावं आहे, पण थोडीशी ट्रिक आहे, म्हणजे लक्षात येतं काळजीपूर्वक जर ऐकलं वाचलं तर. एक पर्याय आपल्याला चुकीचा आहे. पहा, हे फॉलोविंग मंथ्स आहेत बघा, म्हणजे अगोदरचा महिना आणि त्याच्यानंतर लगेच येणारा महिना. ऑगस्ट नंतर लगेच सप्टेंबर येतो. ऑक्टोबर, द फॉलोविंग नेक्स्ट मंथ इज नोव्हेंबर. ऑक्टोबर नोव्हेंबर. एप्रिल, नेक्स्ट मंथ इज मे. एप्रिल मे. ओके. द फोर्थ वन इज जून ऑगस्ट. जून नंतर लगेच ऑगस्ट येतो का रे? सांगा बरं. जून नंतर जुलै, नंतर ऑगस्ट. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. हे ऑड पेअर आहे. अतिशय सोपा प्रश्न होता. इझिली याचं उत्तर सगळ्यांना निघालं असेल, कारण मंथची नावं आहेत पण फॉलोविंग मंथ्स आहेत, एकानंतर एक येणारे. इथे फक्त जून नंतर जुलै येतो, त्यांनी लगेच ऑगस्ट दिलाय, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 13. फाइंड आउट द ऑड टर्म. इथे पण आपल्याला वेगळा शब्द ओळखायचा आहे. ऑड म्हणजे गटाच्या बाहेरचा, वेगळा. बाकीचे 3 सारखे आहेत आणि एक वेगळा आहे. सांगा बरं आता. प्रत्येकाने गेस करायचंय, वाचायचं आहे. मी पर्याय वाचून दाखवते. थाय, THIGH, थाय. डिअर, DEER, DEER, डिअर. thieves, THIEVES, thieves. And fourth one is oxen, OXEN, oxen. सांगा. सोपं उत्तर आहे, प्रत्येकाला इझिली येईल. इथे प्लुरल सिंग्युलरचा प्रश्न आहे पहा. प्लुरल सिंग्युलरचा प्रश्न आहे. लेट्स डिस्कस. हे पहा, आता आपल्याला इथे कळतंय की ES असेल तर इझिली आपण म्हणतो की हा प्लुरल वर्ड आहे. थीव्स, थीफ, थीव्स. चोर आणि अनेक चोर. इथे अनेक चोर आहेत. हा. ऑक्झेन, एक ऑक्स, अनेक ऑक्झेन असतात. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आणि 3 हे अनेक वचनी प्लुरल शब्द आहेत, प्लुरल वर्ड्स आहेत. आता प्रश्न 1 आणि 2 चा आहे पहा. याच्यामध्ये फर्स्टला, सेकंडला डिअर दिलंय, म्हणजे हरिण. एक हरिण, अनेक हरिण. तर मग इथे अनेक वचन, डिअरचं अनेक वचन पण डिअरच होतं. हे जर तुम्ही नीट वाचलेलं असेल प्लुरल सिंग्युलरच्या घटकामध्ये तर तुमच्या लक्षात येईल. डिअरचं अनेक वचन डिअर्स नाही होत, डिअरच होतं. आणि थाय, एक मांडी. मांडी असते आपल्या लेगचा पार्ट आहे.
थाय मांडी. तर मग थायचं थाईच होत असतं. पण इथे पर्याय क्रमांक 1 ला हा एकवचनी शब्द आहे, हा अनेकवचनी आहे, प्लुरल. हा पण प्लुरल वर्ड आहे, हा पण प्लुरल वर्ड आहे. पण थाय इज सिंग्युलर. थाय एक मांडी. म्हणून पर्याय क्रमांक 1 आपलं ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. सिंग्युलर प्लुरलचा क्वेश्चन होता, थोडासा कॉम्प्लिकेटेड होता. ह्या दोन पर्यायांमध्ये जम्बलिंग होण्याची शक्यता आहे, पण वाचलेलं जर असेल तर अतिशय सहजपणे हे उत्तर आपण काढू शकतो. क्वेश्चन नंबर 14. Select the correct option and complete the sentence. खालील पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून हे वाक्य पूर्ण करा. खाली दिलेले वाक्य पूर्ण करा. वाक्य आपण वाचूया. ईशा डॅश डॅश ईट फ्रुट्स. ईशा फळे खाते. इथे काय वापरता येईल? ईशा डॅश डॅश ईट फ्रुट्स. आता खात नाही, ते एनटी एनटी लागते, याचा अर्थ ईशा डॅश डॅश फळे खात नाही. ईशा डॅश डॅश ईट फ्रुट्स म्हणजे ईशा फळे खात नाही, हे उत्तर आहे. आता आपल्याला माहिती आहे ही शी इटच्या पुढे आपण डज वापरतो. तसंच एखाद्या मुलीच्या नावापुढे मुलाच्या नावापुढे पण आपण डज वापरत असतो. ज्यावेळेस आपण सहाय्यकारी क्रियापदाचा वापर नाही करत अशा वेळी आपण डज वापरत असतो. तर ती फळे खात नाही. आता इथे डझंट दिलेलं आहे, सगळीकडे डझंट दिसतंय, फक्त ऍपोस्ट्रॉफीचा प्रश्न आहे. इथं पर्याय प्रिंटिंग मध्ये जरापैकी सिमिलर आलेले आहेत, परंतु त्याचे पर्याय असे होते. असे पर्याय दिले होते पहा. ऍपोस्ट्रॉफीचे प्रश्न आहे. इथे DOE नंतर ऍपोस्ट्रॉफी आलंय SNT. आता जेव्हा आपण डज नंतर नॉट लावत असतो, डज नॉट DOES आणि नॉट याचं जे संक्षिप्त रूप आहे ते कसं करतो आपण? DOES पूर्ण लिहून घेतो, नंतर N, O च्या जागी ऍपोस्ट्रॉफी आणि हा T, म्हणजे हे उत्तर आपलं अपेक्षित आहे. डझंट. आता इथे N च्या नंतर ऍपोस्ट्रॉफी आहे का? नाही. इथे यांच्या नाही, टीच्या नंतर ऍपोस्ट्रॉफी आले, म्हणजे हे पण उत्तर आपलं नाही. पर्याय क्रमांक 4 मध्ये DO च्या नंतर लगेच ऍपोस्ट्रॉफी आलेली आहे, म्हणजे हे उत्तर नाही. तर पर्याय क्रमांक 2 आपलं प्रश्नाचं उत्तर आहे. DOES N आणि इथे N नंतर ऍपोस्ट्रॉफी O च्या जागी आणि T. आता डज नॉटचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे डझंट, तो N नंतर ऍपोस्ट्रॉफीचा आहे. पर्याय क्रमांक 2 आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे. सॉरी फॉर द स्मॉल मिस्टेक. इथे प्रिंटिंग मध्ये थोडीशी मिस्टेक होती, पण तरीही आपण उत्तर बरोबर काढायचं आहे. N नंतर ऍपोस्ट्रॉफी असणं अपेक्षित आहे. प्रश्न क्रमांक 15. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन अँड कंप्लीट द सेंटेन्स. खालील पर्यायांपैकी बरोबर पर्याय निवडा आणि खालील वाक्य पूर्ण करा. क्वेश्चन आहे, वी गो बाय डॅश डॅश ऑटो रिक्षा. वी गो बाय डॅश डॅश ऑटो रिक्षा. आम्ही ऑटो रिक्षाने जातो. वी गो बाय डॅश डॅश ऑटो रिक्षा. आता इथे आपल्याला आर्टिकल्स वापरायचं आहे. आर्टिकलचा क्वेश्चन आहे आणि तुम्हाला बऱ्यापैकी माहिती आहे की ज्या शब्दांची सुरुवात ओवेलने होते, ओवेल्स कोणते आहेत बरं? ए, ई, आय, ओ आणि यू. ज्या शब्दांची सुरुवात म्हणजे जे काउंटिंग करणारे वर्ड्स आहेत, ज्यांची आपण काउंटिंग करू शकतो, ज्यांची सुरुवात जर ए, ई, आय, ओ, यू यापैकी एखाद्या अक्षराने होत असेल तर त्याच्या पुढे आपण अँड लावत असतो.
तसेच ज्यांचा उच्चार स्वरांसारखा होतो अशा उच्चाराच्या शब्दांनी जरी सुरुवात झाली तरी पण त्याच्या पुढे आपण ॲन हे आर्टिकल वापरत असतो आणि तो शब्द काउंटिंग म्हणजे एकच असायला हवा, सिंग्युलर असायला हवा. तर इथे ऑटो रिक्षा एकच आहे, सिंग्युलर आहे, तर आपल्याला एन पैकीच वापरायचं आहे. पण पहा बरं, ऑटो रिक्षाची सुरुवात कशाने झाली आहे? एचा उच्चार पण ॲ होतोय, ॲटो रिक्षा. सो वी हॅव टू चूज द ऑप्शन, पर्याय क्रमांक थर्ड, ॲन. इथं उत्तर पाहिजे ॲन. वी गो बाय ॲन ऑटो रिक्षा. मग क्वेश्चन नंबर 15चं जे आन्सर आहे आपलं ते ॲन आहे, कारण या शब्दाची सुरुवात ए या वॉवेलने झाली आहे, त्याचा उच्चारही ॲ आहे, म्हणून इथे पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 3 आपल्या या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. Very easy question to solve. It is related to rhyming words. रायमिंग वर्ड्सशी संबंधित हा प्रश्न आहे. प्रत्येकाने वाचायचा आहे आणि उत्तर काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. क्वेश्चन नंबर 16, फाइंड द ऑड ग्रुप. खाली दिलेल्यापैकी वेगळा गट शोधा. खाली दिलेल्या पर्यायांपैकी वेगळा गट निवडा. फाइंड करा, शोधा. सोपा प्रश्न आहे पहा, अतिशय सोपा. म्हणजे तुम्ही जस्ट साईटनी पण तो प्रश्न सोडू शकता, जस्ट पाहून सुद्धा हा प्रश्न सुटू शकतो. इट्स रिलेटेड टू रायमिंग वर्ड. व्हेरी इझी क्वेश्चन टू सॉल्व. प्रश्न क्रमांक 16, फाइंड द ऑड ग्रुप. पर्याय क्रमांक 1 आहे किंग, रिंग, थिंग, सिंग. इथे रायमिंग वर्ड आहे, आयएनजी 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 प्रत्यय सगळीकडे आहेत. खाली सेकंड नंबर ऑप्शन आहे टॉल, फॉल, बॉल, कॉल. रायमिंग वर्ड. इट इज ऑल्सो, दिस इज अ ग्रुप ऑफ रायमिंग वर्ड्स. ओके. पर्याय क्रमांक 3, ऑप्शन नंबर 3, किप, पिप, शिप, जिप. This is also a group of rhyming words. Option number 4, get, wait, not, let. आता इथे बदल दिसतोय की नाही मुलांना? हे पहा, दिस इज नॉट अ ग्रुप ऑफ रायमिंग वर्ड. इथे ओटी आलेला आहे. सगळीकडे इटी इटी इटी, गेट, वेट, लेट. मग दिस इज ऑड मॅन आउट. आपला ऑप्शन पण ऑड ग्रुपचा आहे, तर ऑड ग्रुप इथेच मिळाला आपल्याला, पर्याय क्रमांक 4. सो ऑप्शन नंबर 4 इज आवर आन्सर. ऑड ग्रुप आहे गेट, वेट, नॉट अँड लेट. व्हेरी इझी क्वेश्चन टू सॉल्व. हा प्रश्न प्रत्येकाने वाचण्याचा प्रयत्न करायचा आहे पहा. Select the correct punctuation mark for the given sentence. This is the question which is related to punctuation mark. म्हणजे विराम चिन्हाचा वापर आपल्याला ह्या प्रश्नामध्ये करायचा आहे. म्हणजे शोधायचं आहे की इथे कोणतं विराम चिन्ह देणं अपेक्षित आहे. The question is, the sentence is, does she go to school? Does she go to school? ती शाळेत जाते का? Does she go to school? सांगा. कोणतं पंक्च्युएशन मार्क्स आपल्याला इथे वापरता येईल? एसनो टाइप क्वेश्चन आहे. ती शाळेत जाते का? Does she go to school? आता क्वेश्चन आहे म्हणजे does she go to school? ती शाळेला जाते का? सो आपण क्वेश्चन असेल तर कोणतं पंक्च्युएशन मार्क वापरतो बरं? फर्स्ट ऑप्शन इज फुल स्टॉप, म्हणजे पूर्ण विराम. सेकंड ऑप्शन इज कॉमा, स्वल्प विराम.
थर्ड वन इज क्वेश्चन मार्क, प्रश्न चिन्ह. कॅपिटलायझेशन म्हणजे पहिलं अक्षर किंवा शब्दाची सुरुवात आपण कॅपिटल अक्षराने करायची. The capitalization, this is not a punctuation mark. These three are the punctuations mark. तर मग आपल्याला इथे उत्तर काय आहे? Does she go to school? ती शाळेला जाते का? प्रश्न विचारलेला आहे. तो we have to put the question mark here at the end of this sentence. मग उत्तर पण आपलं आहे प्रश्नचिन्ह, क्वेश्चन मार्क, पर्याय क्रमांक 3. बऱ्याच मुलांना व्हेन WH टाइप क्वेश्चन जर असतील, शब्दाने जर सुरुवात झाली तरच कळतं की शेवटी क्वेश्चन मार्क द्यायला हवा. परंतु हा येस नो टाइप क्वेश्चन आहे, डजने सुरुवात झालेली आहे, तरी पण हा प्रश्नच आहे. डज शी गो टू स्कूल? क्वेश्चन मार्क आपण इथं देणं अपेक्षित आहे. तर पर्याय क्रमांक 3 ह्या आपल्या प्रश्नाचं उत्तर होतं. This is the question number 18 which is related to advertise. मग ह्या ऍडव्हर्टाईज शी रिलेटेड प्रश्न आहे पहा. सेल सारी अँड कुर्ती. सारी अँड कुर्तीचा सेल आहे. ऑफर काय आहे बघा? ऑफर बाय 1 गेट 3 रुपीज 1000 only. This is the question which is related to advertise. आता हा ऍडव्हर्टाईजचा क्वेश्चन आहे. सेल सारी अँड कुर्ती, ऑफर बाय 1 गेट 3 रुपीज 1000 ओनली, असा हा प्रश्न आहे. प्रश्न आहे बघा, द स्पेशल ऑफर इज. विशेष ऑफर काय चालू आहे? विशेष ऑफर काय चालू आहे? सेल सारी अँड कुर्ती, ऑफर. ऑफर काय आहे? बाय 1 गेट 3. व्हेरी इझी टू अंडरस्टँड. मग आता पर्याय विचारलेला आहे, स्पेशल ऑफर काय चालू आहे? क्वेश्चन ऑप्शन नंबर 1 इज बाय 1 गेट 1. एक घ्या एक मोफत मिळवा. नाही, इथं गेट 3 आहे. सेकंड वन बाय 1 गेट 2. नाही, इथं गेट 3 आहे, त्याच्यामुळे गेट 2 पण होणार नाही. थर्ड वन बाय 1 गेट 3. सो दिस इज आवर आन्सर. बाय 1 गेट 3. फोर्थ वन इज बाय 1 गेट 4. गेट 4 आहे का? नाही. तर खूप सोपा प्रश्न आहे, पण लक्षपूर्वक वाचलं, ऑफर कोणती आहे ते लक्षात आलं तरच आपण या प्रश्नाचं उत्तर शोधू शकतो. बरेचदा अतिशय सोपे प्रश्न असतात, उत्तर त्याच्यामध्येच दिलेलं असतं, पण मग आपण वाचता नाही आलं किंवा समजलं नाही म्हणून कोणतंही उत्तर गोल करतो आणि पुढे जातो. तर तसं न करता त्या ऍडव्हर्टाईज मध्ये काय काय दिलेलं आहे ते आपण पाहू तर शकतोच ना. मग बाय 1 गेट 3 दिलेलं आहे, तर मग उत्तर पण सोपं आहे, बाय 1 गेट 3. फक्त इथे अंकात दिलेलं आहे आणि इथे आपल्याला शब्दामध्ये ते शोधायचं आहे, बाय 1 गेट 3. सो दिस इज द ऑप्शन नंबर 3 इज आवर आन्सर. क्वेश्चन नंबर 19, इट इज ऑल्सो रिलेटेड टू पंक्च्युएशन मार्क. विरामचिन्हाशी संबंधित हा प्रश्न आहे. क्वेश्चन इज चूज द करेक्ट सेंटेन्स showing proper position of a comma. Choose the correct sentence showing proper position of comma. कॉमाची प्रॉपर पोझिशन म्हणजे स्वल्पविरामाची प्रॉपर पोझिशन असलेले पर्याय शोधा. स्वल्पविरामाची प्रॉपर पोझिशन असलेला पर्याय शोधा. आता तुम्हाला माहिती आहे, व्हेन वी यूज द कॉमा, एका जातीचे शब्द आले तरीही आपण कॉमा स्वल्पविराम वापरतो, आणि
जिथे आपल्याला बोलताना थोडासा विराम घ्यायचा असतो, स्वल्प विराम घ्यायचा असतो, म्हणजे थोडासा विराम घ्यायचा असतो बोलताना, कारण सलग आपण एका टोन मध्ये बोलत नाही. मग अशा वेळेस आपण कॉमा वापरतो, स्वल्प विराम वापरतो. तर तो कुठे वापरता येईल? इथे वाक्य सेमच आहे, फक्त कॉमाची जागा त्यांनी बदललेली आहे. तुम्ही उत्तर काढण्याचा प्रयत्न करा. मास्टर, मास्टर हॅव पिटी ऑन मी. सगळीकडे तेच सेंटेन्स आहे, मास्टर मास्टर हॅव पिटी ऑन मी, की माझ्यावर दया करा. मास्टर मास्टर हॅव पिटी ऑन मी, माझ्यावर दया करा. तर मग कुठे थांबलो आपण? पहा बरं, मी वाक्य पुन्हा एकदा वाचते. मास्टर मास्टर हॅव पिटी ऑन मी. तर आपण मास्टर मास्टर या शब्दानंतर वारंवार थांबतोय, मास्टर नंतर थोडस थांबतोय, पुन्हा मास्टर. मग इथे मास्टर नंतर कॉमा आहे का? नाही, हा ऑप्शन ड्रॉप. मास्टर मास्टर या इथे पण कॉमा दिसत नाही, हा पण ऑप्शन ड्रॉप आहे. पर्याय क्रमांक 3, ऑप्शन नंबर 3, मास्टर कॉमा, मास्टर कॉमा हॅव पिटी ऑन मी. पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असणार आहे. आणि फोर्थ ऑप्शन मध्ये तर त्यांनी पीटीच्या नंतर कॉमा दिलाय. दिस इज नॉट आवर आन्सर. सो राईट आन्सर इज मास्टर मास्टर हॅव पिटी ऑन मी. थोडस विराम घेतो आपण मास्टर मास्टर शब्दानंतर, म्हणून इथे कॉमा दिलेला आहे. पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. प्रश्न पहा, सॉल्व द रिडल. रिडल म्हणजे काय बरं? कोड. कोड आहे, व्हेरी इझी. इफ यू कॅन रीड इट, यू कॅन सॉल्व इट व्हेरी इझिली. And if you know the meaning of that particular words, you can solve the question very easily. Now I'm going to read it. I use scissor. Scissor means I use a needle. What is the meaning of needle? And thread. I make clothes. What is the meaning of clothes? From clothes. Who am I? If you know the meaning of these words like scissor, needle, thread, clothes, you can easily find out the answer. I use scissor, I use needle and thread. I make clothes from cloth. Who am I? यापैकी 3 जरी शब्दांचे अर्थ तुम्हाला माहित असेल तर तुम्ही उत्तर इझिली काढू शकता. सीझर कैची किंवा कात्री, नीडल सुई, थ्रेड धागा, क्लोथ्स कापड आणि क्लोथ्स कापड. तर मग आता ह्याच्याशी रिलेटेड व्यक्ती कोणता आहे जो हे वापरतो? फर्स्ट ऑप्शन इज करेक्ट ऑप्शन, टेलर, शिंपी. दिस इज अवर आन्सर. सेकंड ऑप्शन बघा बरं, पॉटर आहे, कुंभार. हे नाही आहे. कॉबलर, कॉबलर मीन्स व्हॉट? सांभार. हेही उत्तर नाहीये. ज्वेलर, सोनार. It is also not our answer. Our answer is tailor. I use scissor, I use a needle and thread. I make clothes from clothes. Who am I? I am a tailor. Find out the correct word to complete the given diagram. दिलेली आकृती आहे किंवा डायग्राम आहे ती पूर्ण करण्यासाठी करेक्ट वर्ड शोधा. त्या डायग्राम मध्ये शब्द दिलेले पहा, ब्युटिफुली, नीटली, डेली, केअरफुली. सुंदर प्रकारे, सुंदर रीतीने, व्यवस्थितपणे, नीटली, डेली, दररोज, केअरफुली, काळजीपूर्वक. आता ह्या गोष्टी हे ऍडजेक्टिव्ह आहेत किंवा ऍडवर्ब्स आहेत. कशाला वापरतो? कोणत्या क्रियेला आपण हे ऍडवर्ब्स वापरतो? पहा, रन ब्युटिफुली होईल का रे? नाही, इट इज नॉट सुटेड. राईट ब्युटिफुली, हा, सुंदर प्रकारे आपण लिखाण करू शकतो किंवा लिहितो. नीटली आपण लिहितो.
इट ब्युटिफुली होईल का? इट नीटली होईल, पण ब्युटिफुली त्याला सूट होत नाहीये. स्लीप ब्युटिफुली होईल का? नाही. म्हणजे पहिल्याच ॲडव्हर्बने आपण हे ॲक्शन वर्ड तपासून जर पाहिले तर आपल्या लक्षात येईल की इथे हा शब्द बरोबर आहे. राईट, WRITE, राईट ब्युटिफुली, राईट नीटली, राईट डेली, राईट केअरफुली. सुंदर प्रकारे लिहा, सुंदर व्यवस्थित रीतीने लिहा, दररोज लिहा आणि काळजीपूर्वक लिहा. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. Again, a very easy question to solve. Where should be the exclamation mark in the given sentence? Select the correct option. Where should be the exclamation mark? ते म्हणतात उद्गारवाचक चिन्ह तुम्ही कुठे द्याल? खालील सेंटेन्स मध्ये उद्गारवाचक चिन्ह तुम्ही कुठे द्याल? सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. आणि वाक्य असं आहे, गुड मॉर्निंग कोंडिबा. इथे तुम्हाला एक्सक्लेमेशन मार्क द्यायचा आहे. ते कुठे देणार? आफ्टर मॉर्निंग इथे देणार का? हे वाक्यामध्येच तुटल्यासारखं वाटेल. आफ्टर गुड, गुडच्या नंतर देणार का एक्सक्लेमेशन मार्क? नाही. बिफोर कोंडिबा म्हणजे कोंडिबाच्या अगोदर म्हणजे मॉर्निंगच्या नंतर इथे देणार का? वाक्य मध्येच तुटल्यासारखं वाटतं. ओके, आफ्टर कोंडिबा हे बरोबर वाटतं. पहा, गुड मॉर्निंग कोंडिबा, आफ्टर कोंडिबा उत्तर बरोबर वाटतं. गुड मॉर्निंग कोंडिबा, कोंडिबाच्या नंतर एक्सक्लेमेशन मार्क म्हणजे आपलं उत्तर काय आहे? आफ्टर कोंडिबा, पर्याय क्रमांक 4. म्हणजे तुम्हाला इथे फक्त पंक्च्युएशन मार्क्स लक्षात असून किंवा ते ओळखता येणं गरजेचं नाही, तर ते कुठे लावले जातात, कुठे ते वापरले जातात, तेही त्यांची जागाही तुमच्या लक्षात असली पाहिजे. Choose the correct option. Question number 23. Many happy returns of the day. Very easy to understand. We can use it phrase in our daily life. आपण ही फ्रेज बऱ्याचदा वापरतो. मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. हा दिवस तुमच्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येऊ दे. ही जी फ्रेज आहे ती आपण सहज शाळेमध्ये बऱ्याचदा वापरतो. ओळखीची फ्रेज आहे. दिस मेसेज इज अबाउट. व्हेरी इझी क्वेश्चन टू सॉल्व. की मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे आपण केव्हा म्हणतो रे? मित्रांना, मैत्रिणींना, शिक्षकांना किंवा आपल्या घरातल्याही मेंबर्सला आपण ही फ्रेज म्हणतो. मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. वेडिंगला म्हणतो का? लग्नामध्ये म्हणतो का आपण? वेडिंगला म्हणतो का? नाही. न्यू इयर, न्यू इयरलाही आपण म्हणत नाही. आपण म्हणतो हॅपी न्यू इयर. हो की नाही? क्वेश्चन नंबर ऑप्शन नंबर 3, बर्थडे. वाढदिवसाला म्हणतो का आपण? हो, आपण वाढदिवसाला ही फ्रेज बऱ्याचदा म्हणतो मुलांना किंवा कोणालाही मित्र-मैत्रिणींना, घरातल्या मेंबर्सला आपण म्हणतो की मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे, हॅपी बर्थडे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हा आपला ऑप्शन आहे. बरोबर आहे. जर्नी. जर्नी म्हणजे प्रवासाला निघताना म्हणतो का आपण? आपण प्रवासाला कोणी निघत असेल तर आपण असं म्हणतो हॅपी जर्नी, टेक केअर. पण आपण मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे हा म्हणत नाही. तर मग जो हा दिस मेसेज इज अबाउट बर्थडे, पर्याय क्रमांक 3. Question number 24. Select the correct alternative. As yellow as. Very easy question. If you know the meaning of yellow, this is the name of color, you can easily find out the answer. या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाने देण्याचा प्रयत्न करायचा आहे. As yellow as. येलो असणारी गोष्ट कोणती? आपण म्हणतो ना ॲज ग्रीन ॲज ग्रास,
as red as rose, as blue as sky. So it is like that. येलो, येलो रंगाचं नाव आहे आणि तुम्हाला जर येलो म्हणजे काय माहिती असेल, येलो म्हणजे पिवळा, तर मग ह्यातले पर्यायामध्ये येलो काय आहे? डोआन, पहाट. नाही सूट होतो की नाही. रेन, सेकंड नंबर ऑप्शन. रेन म्हणजे पाऊस. पाऊस पण इथे सूट नाही होत. पाऊस काही पिवळा थोडीच असतो. पर्याय क्रमांक 3 टर्मरिक. पहा, टर्मरिक म्हणजे काय रे? टर्मरिक या शब्दाचा जर अर्थ माहित असेल तर लगेच उत्तर, नाही तर मग कन्फ्युजन मध्ये तुम्ही दुसराच पर्याय गोल्ड करण्याची शक्यता आहे. फोर्थ वन इज हनी. हनीचा अर्थ काय? म्हणजे जेव्हा आपण इंग्रजीचा प्रश्न पेपर सोडवत असतो तेव्हा आपल्याला काही शब्दांचे अर्थ जे आतापर्यंत पहिली ते 5वी मध्ये झालेले आहेत ते तुम्हाला माहिती असायला हवेत, तरच हे प्रश्न आपल्याला सोपे जातात. ॲज येलो ॲज, द आन्सर इज टर्मरिक. व्हेरी गुड. काही मुलांचे हात वरती आहेत, रेस करतात आहे. व्हेरी गुड. टर्मरिक हे उत्तर आहे. टर्मरिक म्हणजे हळद. हळद कशी असते रे? पिवळी. सो दिस इज अवर आन्सर. हनी म्हणजे मध. हे उत्तर नाहीये. मध एकदम पिवळं असतं का? नाही, स्लाइटली येलोइश असतं. बट दिस इज नॉट अवर आन्सर. अवर आन्सर इज टर्मरिक. ॲज येलो ॲज टर्मरिक. क्वेश्चन नंबर 24 चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. व्हेरी गुड. तर या प्रश्नाचं उत्तर आता तुम्ही द्यायचं आहे. सोपं आहे. इथं फोनिक्सचा विचार मांडलेला आहे की उच्चार फर्स्ट साऊंड किंवा लास्ट साऊंडचा उच्चार आपल्याला लक्षात आला पाहिजे. क्वेश्चन इज फाइंड द ऑड ग्रुप. खालील गटातील वेगळा गट शोधायचा आहे आपल्याला. खालील गटातील वेगळा गट. तर पहा, शब्दांचे उच्चार जर समजले तर उत्तर शोधणं सोपं आहे. इट इज व्हेरी इझी टू फाइंड आउट द आन्सर. तर तुम्हाला हे वाचता आलं पाहिजे की फर्स्ट लेटरचं साऊंड काय होतो. तर मी वाचून दाखवते, उत्तर तुम्ही मला सांगा. क्वेश्चन नंबर ऑप्शन नंबर 1 सिमेंट, सिटी, सर्कस, सेंटर. सिमेंट, सिटी, सर्कस, सेंटर. ओके. इथे सगळ्या सी चा उच्चार काय होतोय? सच होतोय. सिमेंट, सिटी, सर्कस, सेंटर. इथे सगळ्या सी चा उच्चार क न होता स होतोय. ओके. ऑप्शन नंबर 2 ग्रुप, गुड, गेट, ग्राउंड. द फर्स्ट साउंड ऑफ जी is g. Very good. Group, good, get, ground. Some students are raising their hands. काही मुलांनी उत्तर शोधलेलं आहे. अतिशय सुंदर, तुमचं अभिनंदन की उत्तर तुम्हाला येत आहे. त्यानंतर ब्राउन, बकेट, ब्लॅक अँड ब्रिंजल. दिस इज द बी. आणि फर्स्ट साऊंड आहे बी चा उच्चार आहे ब. अँड फोर्थ ऑप्शन इज काइट, कंगारू. इथे बघा, इथे थोडासा प्रॉब्लेम आहे. तुम्ही याला क्नो म्हटलं तर मग तुमचं उत्तर चुकेल. याचा उच्चार आहे नो. इथे के सायलेंट आहे, इथे उच्चार होतो नो. आणि इकडे बाकी क च किंग, क. ह्या क चा उच्चार सगळ्या क होतो, परंतु याचा उच्चार न होतो सुरुवातीचा. म्हणून आपलं हा ग्रुप जो आहे फोर्थ ग्रुप तो ऑड आहे. काइट, कंगारू, नो, किंग. सो ऑप्शन नंबर 4 इज आवर आन्सर. चला तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण क्वेश्चन नंबर फर्स्ट टू क्वेश्चन नंबर 25 पर्यंत आपण सगळे प्रश्न आजच्या या तासिकेमध्ये आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही लक्षपूर्वक ही तासिका अटेंड केलेली आहे आणि वाचलेली आहे. सगळे प्रश्न लक्षपूर्वक वाचलेले आहेत माझ्या बरोबर. नेक्स्ट जे काही तुमची परीक्षा येणार आहे, मिशन आरंभ म्हणा किंवा स्कॉलरशिप म्हणा,
या सर्व परीक्षांसाठी तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आणि आता परीक्षा येईपर्यंत सतत सातत्याने अभ्यास करत राहा. मला ऐकून घेतल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार. थँक यू.